नमस्कार, मी आपला देवीदास पावरा म्हणजेच देवा. मित्र हो, महाशिवरात्रीचा आपण सगळ्या बंधू भगिनींना तसेच सहपरिवारांना हार्दिक शुभेच्छा. गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे गेल्या महिन्यापासून 26 तारखेपासून तर आज 1/3/2025 अजून काही 4-5 दिवसापर्यंत महाशिवरात्रीचा जो चालू आलेला जो पर्व आहे तो चालूच आहे. आणि आमलाड या ठिकाणी वास्तविक असलेल्या देमोगरा मातेच्या मंदिरासाठी आपण निघालेलो आहोत दर्शनासाठी. तर मित्र हो, या छोट्याशा गावामध्ये सुद्धा देमोगरा मातेचं मंदिर आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक वगैरे येत असतात. तर आपण आता जाणार आहोत देमोगरा मातेच्या मंदिरामध्ये. त्यासाठी मग आपण फूल वगैरे घेऊन घेऊ. चला तर आता भेटूया मंदिराजवळ जाऊन. चला तर आता डायरेक्ट मंदिराजवळ भेटूया. मित्र हो, आपण आता देमोगरा मातेच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. नमस्कार मित्र हो, असं आहे या छोट्याशा गावातला आमलाड गावाचं देमोगरा मातेचं स्थानक. आणि इथं मोठ्या प्रमाणात लांब लांबवरून भाविक येतात. आपल्याला एक माहिती असेल की देमोगरा या ठिकाणी एक मातेचं मंदिर आहे आणि त्याच रूपाने छोटं या आमलाड गावामध्ये जे तळोद्याच्या नजीकच्या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि हा आपला अक्कल किंवा तर शारीराच्या रोडला टच लागूनच हा आपला देमोगरा मातेचं मंदिर आहे. मित्र हो, महाशिवरात्रीचा पर्वापासून तर काही 4-5 दिवस उरेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक लांब लांबवरून येऊन दर्शन घेत असतात. आणि असंच या देमोगरा मातेचा आशीर्वाद सगळ्या भाविकांवर लाभलेला असतं. देमोगरा माता हे आपल्या आदिवासी समाजाची कुलदेवता आहे आणि जल जंगल जमीन रखवाली अशी माता आहे. तर आपण या इथं बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांसाठी नारळाची वगैरे व्यवस्था केलेली आहे. तर इथंच असलेल्या एका मित्राला आपण विचारून बघूया की या ठिकाणाचं जे भाविक वगैरे दर्शन घेऊन कसं वाटलं बरं. बरं, तुला इथं येऊन कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटतंय. मला इकडे येऊन इकडे पण तिकडे जाणार होतं, पण तिकडे पण इकडे पण मोठं साहित्य करता. आपलं पण इथे देमोगराच्या माताचे मंदिर आहे. आपलं पण इथे कुलदेव जसं मंडळी, या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपण आपल्या या ठिकाणी असलेल्या भाविकांना विचारूया की देमोगरा मातेचं हे दर्शन कधीपासून चालू आहे आणि कधीपर्यंत राहणार आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार. राम राम. आपल्याला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दादा, आम्हाला असा प्रश्न होता की या देमोगरा मातेचं मंदिर आपल्या आमलाड गावात सुद्धा आहे. तर भाविक या ठिकाणी कुठून कुठून येतात? ते सर या तळोदा तालुक्यातले आजूबाजूचे सर्व गावं येतात आणि जास्ती करून तर एमपीचा भाग आहे, ते तिकडच्या आजूबाजूचे सुद्धा लोक येतात. हो. आणि कधीपर्यंत या ठिकाणी दर्शन चालू राहणार आहे?
ते आता होळीपर्यंत दर्शन चालू राहणार आहे सर. रात्री 11 ते 12 वाजून जातात तोपर्यंत दर्शनाला येतात लोक. आणि हा आपला मेन रोड आहे शहादा आणि अक्कलकुवाचा. तर कधी कधी ही दिवाळी आपली संपल्यानंतर म्हणजे महाशिवरात्री संपल्यानंतर ही भाऊक या ठिकाणी दर्शनासाठी येतात का? हो, मग चालू राहतात सर. 8-15 दिवसांनी दिवाळीपर्यंत लगातार चालू असतात, होळीपर्यंत, पण नंतर पण सुद्धा येतात ते. हो. बरं, आपल्या या देमोगरा मातेचं नेमकं आदिवासी समाजामध्ये नेमकं काय स्थान आहे? एक नंबर स्थान जर बघितलं सर तर देवमोगरा मातेचे आहे आदिवासी समाजामध्ये. मग इतर तर आहेत, पण जास्तीत जास्त लोकांच्या भावना देवमोगरा मातेच्या आहेत, कारण आपली कुलदेवता म्हणजे देवमोगरा आहे. या ठिकाणी तुम्ही आजपर्यंत या 4-5 दिवसापर्यंत या ठिकाणी आहात, तर तुम्ही गर्दी पाहिली असेल, लोकांच्या चेहऱ्यावरचा हावभाव आनंदाचा तुम्हाला कसा दिसला? चांगला दिला, एकदम मस्त व्यवस्थित. बरं, या ठिकाणी आपल्या गावातल्या मंडळींना ची चर्चा करून खूप आनंद झाला. खरंच असं म्हणावं इच्छितो की देमोगरा मातेचं ही आपली देमोगरा माता आदिवासी कुलदेवता आहे, जी संपूर्ण कोणताही व्यक्ती असो, पशु असो, पशु पक्षी असो किंवा जंगल जमीन म्हणतो, ती या तिघांवर किंवा या जगांवर देवमोगरा मातेचा आशीर्वाद असतो. तर या ठिकाणी हा कधीतरी आपल्या या आमलाड गावात कधी शहादा आणि अक्कलकुवाचा महामार्गाने जात असला तर या ठिकाणी नक्की भेट द्या.